आषाढ महिना सुरू होताच आषाढ महिन्यात नेमकं काय करावं हा प्रश्न पडतो. आषाढ महिन्यात कोणत्या देवतेची उपासना करावी, कोणते नियम पाळावेत आणि चातुर्मास सुरू होण्यापूर्वी कोणती तयारी करावी, शुभ कार्य का टाळली जातात आणि या महिन्यात प्रत्येक महत्त्वाच्या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे. आषाढ महिन्याचे नियम, उपासना आणि चातुर्मासाची तयारी हे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हिंदू पंचांगातील आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. पावसाळ्याची सुरुवात, निसर्गातील बदल आणि आध्यात्मिक साधनेची सुरुवात यांचा हा महिना आहे. पुराणांनुसार या महिन्यात पृथ्वीवर सात्विक ऊर्जा वाढते. त्यामुळे जप, तप, दान आणि उपासना याचं फळ अनेक पटींनी प्राप्त होतं असं सांगितलं जातं. याच महिन्यात देवशयनी एकादशी येते. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत जातात आणि त्यानंतर 4 महिन्याचा चातुर्मास सुरू होतो. त्यामुळेच आषाढ महिना हा आध्यात्मिक तयारीचा महिना मानला जातो. आषाढ महिना म्हटला की सर्वप्रथम आठवण येते ती पंढरपूरच्या वारीची. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि अनेक संतांच्या पालख्या हजारो वारकऱ्यांसह विठुरायाच्या भेटीस पंढरपूरकडे जातात. या वारीतून आपल्याला 3 मोठे संदेश मिळतात: भक्ती, समता आणि सेवा. नामस्मरण करत चालणारा वारकरी आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही संकट आली तरी देवावरचा विश्वास सोडू नये. आता आषाढ महिन्यात नेमकं काय करावं, तर दररोज नामस्मरण करावं. या महिन्यात सकाळी किंवा संध्याकाळी किमान 10 ते 15 मिनिटं देवाचं नामस्मरण करा. तुम्ही काही मंत्रांचा जप करू शकता, जसे ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विष्णू सहस्त्रनाम, राम रक्षा स्तोत्र, श्री सूक्त हे मंत्र जाप तुम्ही करू शकता. त्याचबरोबर एकादशीला विशेष मंत्रांचा जाप करू शकता. मात्र एकादशीच्या दिवशी कोणते मंत्र जप करावेत या संबंधित वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. कारण शास्त्रानुसार कलियुगात नामस्मरण हा सर्वात सोपा आणि प्रभावी साधनेचा मार्ग मानला जातो. दुसरी गोष्ट, चातुर्मास सुरू होण्यापूर्वी देवघर स्वच्छ करा. हे अत्यंत शुभ मानलं जातं. पुराणांमध्ये सांगितलंय की ज्या घरात स्वच्छता, सात्विकता आणि भक्तिभाव असतो त्या घरात देवी लक्ष्मीचा कायम वास राहतो. घरातील तुटलेल्या पूजा वस्तू किंवा जुनी निर्माल्य आणि खराब झालेल्या धार्मिक वस्तू योग्य पद्धतीने विसर्जित करा. आणि आषाढ महिन्यातच चातुर्मासासाठी संकल्प करा असं सांगितलं जातं. यासाठी काय करावं, तर दररोज 1 माळ जप करावा, विष्णू सहस्त्रनाम म्हणावं, गीता वाचन करावं, एकादशीचं पालन करावं, रोज दिवा लावावा, गरजूंना अन्नदान करणं यांसारख्या गोष्टी आवर्जून कराव्यात. कारण या संकल्पामुळे मन शिस्तबद्ध होतं आणि आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होते असं सांगितलं जातं. आणि असे बऱ्याच जणांचे अनुभव सुद्धा आहेत. हा अनुभव तुम्हालाही आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आता शास्त्रात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलंय. त्यामुळे पावसाळ्यात गरजू व्यक्तींना, विद्यार्थ्यांना किंवा प्राण्यांना अन्नदान करावं, वस्त्रदान करावं हे सुद्धा अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. दान करताना मात्र अहंकार नसावा, तो निस्वार्थ भावनेने करावा. शिवाय आषाढ महिन्यात लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देणं तितकंच गरजेचं मानलं गेलंय. सूर्यासारखं तेज, यश आपल्याला हवं असेल तर आषाढ महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. यामुळे मन प्रसन्न राहतं, आरोग्य सुधारतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असंही शास्त्र सांगतं. नदी किंवा तीर्थक्षेत्री जाऊन आपण स्नान केलं तर तेही विशेष मानलं गेलंय. शिवाय आषाढ महिना हा भगवान श्रीहरी विष्णू आणि विठ्ठल भक्तीचा महिना आहे. त्यामुळे घरात तुळशी समोर तुपाचा दिवा लावा, विठ्ठलाची आरती करा, गीतेचे प्रकरण वाचा, भगवंताचे नाम घेत दिवसाची सुरुवात करा. विठ्ठल आणि विष्णू उपासना ही आषाढ महिन्यातील सर्वात मोठी उपासना मानली गेली आहे. मग तुम्ही सुद्धा आषाढ महिन्यात अशा प्रकारची उपासना करता का हे कमेंट करून नक्की सांगा. आता आषाढ महिन्यात काय करू नये, तर देवशयनी एकादशी नंतर भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रेत जातात. म्हणून पारंपरिक पद्धतीने विवाह, गृहप्रवेश, मुंज यांसारखी अनेक मोठी शुभकार्य चातुर्मासात केली जात नाहीत. स्थानिक परंपरेनुसार आणि पंचांगानुसार तुम्ही ही कार्य करू शकता. त्याचबरोबर पावसाळ्यात पचनशक्ती कमी होत असल्याचं आयुर्वेद सांगतं. म्हणून तामसिक आहार घेऊ नये, ज्यामध्ये तेलकट, तिखट आणि जड अन्न सुद्धा कमी खावं असं म्हटलं जातं. सात्विक आहार घ्या, फळं घ्या आणि हलका आहार घ्या, तो अधिक लाभदायक मानला जातो. शिवाय शास्त्र सांगतं की या 4 महिन्यात मन शुद्ध ठेवणं हीच सर्वात मोठी साधना आहे. म्हणून शक्यतो वाद टाळा, खोटं बोलणं टाळा, वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न करा असं सांगितलं जातं.
आता अनेक घरांमध्ये आषाढ महिन्याच्या शेवटी पुरणपोळी, वडे, भजी किंवा इतर पारंपरिक पदार्थ बनवण्याची प्रथा आहे। यामागे धार्मिक कारणांसोबत आरोग्यविषयक विचारही आहेत। चातुर्मासात साधा, सात्विक आणि संयमी आहार सुरू करण्यापूर्वी हा पारंपरिक आहार घेतला जात असतो, ज्याला आषाढ तळणं असं म्हणतात। तुमच्याकडे सुद्धा हे आषाढ तळणं असतं का? हेही कमेंट करून नक्की सांगा बरं का। आता आषाढ महिन्यात महत्त्वाच्या तिथी येतात, त्या म्हणजे देवशयनी एकादशी। या दिवशी उपवास, विठ्ठल नामस्मरण आणि विष्णुपूजन करावं। याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते। शिवाय गुरुपौर्णिमा येते। हा दिवस आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे। महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो। त्याचबरोबर गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा गुरु आहे, त्यामुळे गुरूंची सेवा सर्वात उत्तम मानली जाते। याही व्यतिरिक्त दीप अमावस्या याच काळात येते। या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते। दीप म्हणजे ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा आहे। या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून पूजन करण्याची परंपरा आहे। आता या सर्व सणावार संबंधित संपूर्ण माहिती, पूजाविधी आणि पूजेची वेळ तुम्हाला आमच्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळेल। त्यामुळे आत्ताच लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे सर्वच सणावार संबंधित योग्य माहिती तुम्हाला मिळत राहील। आता पद्मपुराणात वर्णन येतं की देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रेत जात असतात। या काळात देवताही तप, जप आणि ध्यान साधनेला अधिक महत्त्व देतात। म्हणूनच मनुष्यानेही या 4 महिन्यात संयम, भक्ती आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारावा असं सांगितलं जातं। वारकरी संप्रदायातही संतांनी नामस्मरणाला सर्वश्रेष्ठ साधन मानले। संत तुकाराम महाराज म्हणतात की नामातच सर्व सुख सामावलेलं आहे। शिवाय शास्त्रीय कारण सुद्धा आहे। पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता वाढते। आयुर्वेदानुसार या काळात पचनशक्ती कमी होते, म्हणून हलका आहार, कमी तेलकट पदार्थ, नियमित प्रार्थना, लवकर उठणं आणि मन शांत ठेवणं हे शरीर आणि मन दोन्हीसाठी लाभदायक ठरतं। याच कारणामुळे आपल्या ऋषींनी धार्मिक नियमांबरोबर आरोग्याचे नियमही सांगितलेले आहेत। मग फक्त पौराणिक गोष्टी नाही तर शास्त्रीय कारण आहे, वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत। तर या संपूर्ण 4 महिन्यात काय करावं, काय करू नये आणि आषाढ महिन्यात नेमकं काय करावं, या 4 महिन्यात नेमकं काय करावं हे जाणून घेण्यासाठी आत्ताच लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहील आणि आषाढ महिन्यात नेमकं काय करावं याची माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे। तर मंडळी, आषाढ महिना म्हणजे फक्त धार्मिक महिना नाही, तर हा स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा महिना आहे। दररोज थोडा जप करा, दानधर्म करा, विठ्ठलाचं नाम घ्या, चांगले विचार करा, वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करा आणि याच साध्या नियमांमुळे जीवनात मानसिक शांती, आध्यात्मिक साधना आणि ईश्वराची कृपा अनुभवा आणि आपले अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा। कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा श्री विठ्ठल असं लिहा आणि अशाच शास्त्र आधारित माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शिवाय चातुर्मासातील प्रत्येक नियम, उपासना, व्रत, एकादशी, श्रावण पूजा, दानधर्म आणि संपूर्ण मार्गदर्शनावर सविस्तर व्हिडिओ पाहायचे असेल तर कमेंटमध्ये चातुर्मास असं नक्की लिहा। तुमच्या कमेंटनुसार आम्ही चातुर्मासाची संपूर्ण माहिती नक्कीच घेऊन येऊ। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि अशाच धार्मिक शास्त्र आधारित माहितींसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा श्री विठ्ठल लिहायलाही विसरू नका। जय जय रामकृष्ण हरी। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।